कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप छान तयार केले तुम्ही मला, थँक्यू। आता काय फक्त ड्रेस घालायचा आहे, मग रेडी। आणि तुझा ड्रेसही रेडी। रेव ताई किती सुंदर दिसतीये। थँक्यू। पण तू कुठे होतीस ग सकाळपासून? किती शोधत होते मी तुला। अगं मी घरी गेले होते। मी तुझ्याकडून मोटिवेशन घेऊन परत काम सुरू करायचं ठरवलं, म्हणून म्हणलं आज लगेच बेकरीत चक्कर मारून येऊ। नाही तू करच, काम सुरू करच परत एकदा। आणि बरं झालं बेकरीत गेलीस, बाबांना तेवढीच मदत होईल ना। हो, त्याच्यामुळे उद्यापासून कामाला सुरुवात। फक्त आज तुझं फोटोशूट होतं ना, म्हणून मला लवकर आली। आणि तुझ्यासाठी एक गंमत घेऊन आलीये। काय काय? पायनॅपल पेस्ट्री मी बनवली। नाही रेऊ, बरोबरच आहे, मला आवडतेच पायनॅपल पेस्ट्री आणि तू बनवलेली तर खूपच आवडते। पण अगं एजंटनी खूप प्रेमाने माझं डाएट सेट केलं, त्यांना आवडणार नाही मी असं खाल्लं तर। पण ताई याने तुझं डाएट मोडणारच नाहीये। ते कसं? ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री पेस्ट्री आहे। खरंच? मग आधीच सांगायचंस ना। बघू। रेऊ बेस्ट, एकदम बेस्ट, नेहमी सारखीच। बरं मी काय म्हणते, हे आता आपण ठेवूया। आधी पटकन रेडी होते आणि बाहेर येते, वाट बघत असतील ना जे। बर तू हो रेडी, मी आहे बाय। बरं आलीच। काय ऐकू येते का? काहीच मज्जा येत नाहीये बहिणी, आपण इथे का थांबलोय? चला ना आत जाऊया, मज्जा येईल। आत गेले तर तिला संशय नाही का येणार? अय्यो हो, मग पण बहिणी मला लीलाचा रडका चेहरा बघायचा आहे, किती मज्जा येईल। चला हळू, ती अशी किती वेळ आत थांबणार आहे? फोटोशूटची वेळ झाली आहे, तिला आता बाहेर यावंच लागेल। बहिणी ऐक ना, हा हा कसा फाटला हा ड्रेस? आता काय घालून जाऊ फोटोशूटला? अभिनय जर कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल। पार्टनर का अशी परीक्षा बघतोस तू माझी? फाटका ड्रेस घालून बाहेर तरी कशी जाऊ? काय करू मी? देवला बोलवू का? नाही, मी घरनंच ऑपरेट करणार आहे, काही असेल तर मला मेल करा। ओके सर, सगळेजण लीला मॅडमची वाट बघतायत। आली नाही अजून? नाही। एवढा वेळ का लागतो? आम्ही बघून येतो जरा। बहिणी चला ना लवकर आतमध्ये, आपण लाईव्ह शो मिस करतोय। ते पण जे येतात त्यांच्यावर आज जा। एजंट सोबत आज जाऊ, पण बहिणी लीला तू रेडी झालीस? काय झालं? तू का रडतेस? काय झालं लीला, सांग।
कोणी केलंय कसं झालंय? जे कोणी केलं कसं झालंय महत्वाचं नाहीये. मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तुम्ही एवढं सगळं फोटोशूट अरेंज केलं माझ्यासाठी आणि आता कॉस्ट्युमच नाही. आता सगळी तुमची मेहनत वाया जाणार आहे. तिला असं काही होणार नाही. हे बघ, तू पहिले रडायचं थांबव. ओके, तुझं फोटोशूट आहे, मेकअप खराब होईल. अभि पण माझ्याकडे कॉस्ट्युमच नाहीये. आता काय फोटोशूट होणार आहे? तुझ्याकडच्या एका दुसऱ्या ड्रेसमध्ये करूया ना शूट. काय प्रॉब्लेम त्याच्यात? माझ्याकडे सगळे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत, साड्या आहेत. कास्टिंग डायरेक्टर काय म्हणाला होता, वेस्टर्न कपड्यात हवाय ना पोर्टफोलिओ. हे असे काहीच कपडे नाही आहेत माझ्याकडे. लीला, आपण करू काहीतरी. पण आता काही झालं तरी डोळ्यात पाणी नाही आणायचं. ओके लीला, बस बस, आता रडायचं नाही. ड्रेसचाच प्रॉब्लेम आहे ना. मी काम करतो, असंच काहीतरी घेऊन येतो परत. नको, तुम्ही कुठे जाऊ नका. मला एक आयडिया सुचली. कसली आयडिया? सांगते. जे मला तुमची साथ हवी आहे. बोल, काय हवंय तुला? अभि, काय झालं? आवडला नाही का तुम्हाला लुक? नुसतं आवडला नाही, खूप आवडलाय. ऑनेस्टली तिला तू वेगळी दिसते, पण खूप सुंदर दिसते. आय रिअली लाईक इट. इट्स अमेझिंग की एवढं कमी टाइम स्पॅन मध्ये तू स्वतःला एवढं ट्रान्सफॉर्म करू शकली, आणि तेही असं. आय लाईक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.